नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित 25 प्रश्न याचा भाग 2 पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण 25 प्रश्न आहे। तर ते आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करू। मागच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहिलेले होते। आता याचा समोर आपण 26व्या प्रश्नापासून सुरुवात करू ते 50 पर्यंत। तर नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजेश निर्वाण यांची नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, नियुक्तीवर आधारित प्रश्न बहुतेक वेळा पेपरमध्ये विचारलेले आहे। तर हा प्रश्न लक्षात ठेवा, आपल्या डायरीमध्ये नोट करून ठेवत चला। तर विद्यार्थी मित्रांनो, 27वा प्रश्न आहे, द वर्ल्ड आफ्टर गाझा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पंकज मिश्रा। वर्ल्ड आफ्टर गाझा या पुस्तकाचे लेखक आहे पंकज मिश्रा। प्रश्न क्रमांक 28, जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या देशात बांधण्यात आला आहे? याचं उत्तर आहे चीन, 22.13 किलोमीटर। चीन या देशात जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा बांधण्यात आला, त्याची लांबी 22.13 किलोमीटर आहे। लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे। प्रश्न क्रमांक 29, कोणत्या देशाला ब्रिक्स गटाचा भागीदार देश म्हणून मान्यता देण्यात आली? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नायजेरिया। नायजेरिया या देशाला ब्रिक्स गटाचा भागीदार देश म्हणून मान्यता देण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 30, पहिले आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद कोठे आयोजित केले आहे? याचं उत्तर आहे गांधीनगर। गांधीनगर येथे पहिले आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद आयोजित केली आहे। तर प्रश्न लक्षपूर्वक ऐका आणि डायरीमध्ये नोट करून ठेवा, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे ऑलिम्पिकवर। प्रश्न क्रमांक 31, जितेंद्र पाल सिंग यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर आहे इस्रायल। भारताचे नवीन राजदूत म्हणून जितेंद्र पाल सिंग यांची इस्रायल या देशात नियुक्ती करण्यात आली आहे। लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 32, महिला हॉकी इंडिया लीग 2024-25 कोणी जिंकली? याचं उत्तर आहे ओडिशा वॉरियर्स। ओडिशा वॉरियर्स यांनी महिला हॉकी इंडिया लीग 2024-25 जिंकली आहे। लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 33, केंद्राच्या स्वामित्व या गाव सर्वेक्षण योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरित करणारे ईशान्येकडील कोणते राज्य पहिले आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मिझोराम। मिझोराम हे ईशान्येकडील राज्य केंद्राच्या स्वामित्व या गाव सर्वेक्षण योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरित करणारे ईशान्येकडील पहिले राज्य ठरले आहे। प्रश्न क्रमांक 34, स्वामित्व योजना 24 एप्रिल 2020 ड्रोन आणि GIS तंत्रज्ञानाचा वापर करून गावामधील वस्ती असलेल्या क्षेत्रासाठी महसूल दस्तावेजामध्ये हक्काच्या नोंदी तयार करणे हे उद्दिष्ट आहे स्वामित्व योजनेचे। कोणत्या राज्याने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड या राज्याने। छत्तीसगड या राज्याने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली आहे। प्रश्न क्रमांक 36, कोणत्या राज्याने कृष्णा नदीकाठी पूर संरक्षण भिंत बांधण्यास मान्यता दिली आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेश या राज्याने कृष्णा नदीकाठी
पूर संरक्षण भिंत बांधण्यास मंजुरात दिली आहे? लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. प्रश्न क्रमांक 37. इन पर्स्युट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, हेपतुल्ला यांनी हे पुस्तक लिहिले आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक, कोणत्या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केले आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, भारत. भारत या देशाने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन इंजिन विकसित केली आहे. प्रश्न क्रमांक 39. कोणत्या भारतीय जहाजाने ला पेरारूस सरावात भाग घेतला आहे? INS मुंबई या भारतीय जहाजाने ला पेरूस सरावात भाग घेतला आहे. प्रश्न क्रमांक 40. इंडिया ओपन बॅडमिंटन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचं उत्तर आहे विक्टर एक्सेलसन. इंडिया ओपन बॅडमिंटन 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद विक्टर एक्सेलसन यांनी जिंकले आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 41. 2025च्या महिला आणि पुरुष खो खो विश्वचषक स्पर्धेत कोणत्या संघाने विजय मिळवला आहे? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, भारत या देशाने 2025च्या महिला आणि पुरुष खो खो विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42. अमेरिकेच्या 47वे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. क्रमांक 43. जागतिक आर्थिक मंच 2025 ची वार्षिक बैठक कुठे सुरू झाली? याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो, दावोस येथे जागतिक आर्थिक मंच 2025 ची वार्षिक बैठक सुरू झाली. प्रश्न क्रमांक 44. कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधानांना 14 वर्षाची शिक्षा झाली आहे? पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षाची शिक्षा झाली आहे. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या अंतराळ संस्थेने अवकाशातील वनस्पतीच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स प्रयोग केला आहे? याचं उत्तर आहे इस्रो. कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लॅन्ट्स स्टडी. प्रश्न क्रमांक 46. कोणत्या राज्य सरकारने पहिल्या AI धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी 16 सदस्यीय समिती स्थापन केली आहे? याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने पहिल्या AI धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी 16 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. प्रश्न क्रमांक 47. व्हर्जिन नारळ तेल हे अलीकडेच GI टॅग मिळालेल्या तेलाशी कुठे संबंधित आहे? अंदमान आणि निकोबार बेट. प्रश्न क्रमांक 48. तिसरी राष्ट्रीय खाण मंत्र्यांची परिषद 2025 कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो, झारखंड या राज्यात तिसरी राष्ट्रीय खाण मंत्र्यांची परिषद सुरू झाली आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि आपल्या डायरीमध्ये प्रत्येक प्रश्न नोट करून ठेवत चला. त्यामुळे कसं आपण प्रश्नाचे उत्तर विसरत नाही आणि आपल्या थोडा माइंडमध्ये राहते. प्रश्न क्रमांक 49. CRPFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं उत्तर आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची CRPF चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. क्रमांक 50. 2025चा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 4था. पहिला क्रमांक US आहे. 2025च्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक 4था व USA या देशाचा क्रमांक पहिला आहे. लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती होती हे सर्व 50 प्रश्नाची. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही ओनली GK GS या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ओनली GK GS या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.
शेअर करा आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे पुनश्च आभार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आपलं प्रेम सदैव आमच्या चॅनलच्या पाठीशी असंच राहू द्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.